पती रात्री कामावरून घरी आला. घरामध्ये येतात सर्व बेडवरती आणि सर्वीकडे. तर नमस्कार मैत्रिणींनो, तर माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज वेगळाच व्हिडिओ असणार आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर व्हिडिओमध्ये ना असं काय वेगळंच मी दाखवणार आहे तुम्हाला, तर तुम्ही ते बघून खरंच आश्चर्य व्हाल. तर मैत्रिणींनो, मी तर पहिल्यांदा व्हिडिओ बघितल्यावर खरंच खूप असं भयानक व्हिडिओ आहे, तर मला तो बघून ना ते माझ्या डोक्यातून जायना गेलाय. तर ही घटना आपल्या महाराष्ट्रातलीच आहे, पण कोणत्या गावची आहे ही माहीत नाही आहे, त्यामुळे ना मी गावाचं नाव काय सांगू शकत नाही. पण ही घटना आहे ती आपल्या महाराष्ट्रातलीच आहे. तर नवरा बायकोमध्ये असं काय झालं की ते नातं ना पूर्णपणे वेगळंच होऊन बसलं. तर तेच मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. तर ती व्हिडिओ आपल्या बातम्याला पण तो आलेला आहे, तर त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर तो व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप न करता. तर जास्त वेळ मी न वाया घालवता, तुम्हाला व्हिडिओ पाहायची आतुरता लागली असेल तर व्हिडिओ हा बघा. चला. पती रात्री कामावरून घरी आला. घरामध्ये येतात सर्व बेडवरती आणि सर्वीकडे कपडे पसरलेले आहेत. मुलं रात्र झाली तरी देखील घराच्या बाहेरच खेळत होते. जेवणाच्या टेबलवरती सर्व जेवणाचे भांडे वगैरे तसेच पडलेले. सकाळी पाहिलेले वल्ले टावेल आणि कपडे तसेच बेडवरती आणि सोफ्यावरती पडलेले होते. किचन मध्ये सर्व खरकट्या भांड्यांचा पसारा तसाच होता. हे पाहून नवरा खूप घाबरला. त्याला असे वाटले पत्नी खूपच आजारी पडली आहे. तो घाईगडबडीत बेडरूम मध्ये गेला तर पत्नी त्याला मोबाईल मध्ये टाइमपास करताना दिसली. नवऱ्याला पाहताच पत्नी बोली, आले का तुम्ही? कसा गेला आजचा दिवस? नवरा आश्चर्यचकित होऊन बोलतो, आज हा घरामध्ये पसारा कसा काय झाला? तेव्हा पत्नी म्हटली, तुम्ही मला रोज विचारता कामावरून आल्यावरती तू आज दिवसभर घरामध्ये काय काम केलं? तर आज मी काहीच काम केलं नाही. पत्नीचे हे बोलणे ऐकल्यानंतर पती पुढे काहीच बोलू शकला नाही. मित्रांनो, पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी पैशाची गरज पडत नाही, तिला फक्त तुमच्या प्रेम आणि सन्मानाची गरज असते. त्यामुळे आपल्या पत्नीचा सन्मान करत जा. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, तर व्हिडिओ असा काय गंभीर नाही आहे, पण ती व्हिडिओ बघताना पहिल्यांदा असं काय वाटतं की असं काय घडली असेल घटना, इतका काय गंभीर व्हिडिओ आहे असं वाटतं. कारण मला पण पहिल्यांदा तसंच वाटलं होतं. म्हणलं आपल्या मैत्रिणींसोबत पण आपण शेअर करावं, तर मैत्रिणींना पण हे आपल्या पहिल्यांदा वेगळाच काहीतरी व्हिडिओ आहे असं वाटेल. तर व्हिडिओ काय अशी काय घटना वगैरे काय घडलेलं नाही. तर आपण स्त्री आहे, तर म्हणजे घरातल्या सगळ्या माणसांना वाटतं की हिला काय काम असतं, हिला फक्त घरातलंच असतं, हिला काय काम असतं, हिला फक्त घरातलंच असतं असं सगळ्यांना वाटतं. सासू सासरा नणंद दीर सगळे जे काय असतात ना, त्यांना वाटतं हिला काय काम असतं. पण एखाद्या दिवशी जर त्या स्त्रीनं नाही काय काम केलं ना, तर मग त्यांना समजेल की हिला किती काम असतंय. मग त्याही स्त्रीनं ना असं दाखवून दिले. नवरा आल्यानंतर म्हणतो की तुला काय काम असतं दिवसभर? लेकरं सांभाळायची आणि घरातलं करायचं, एवढंच असते. मग एखाद्या दिवशी ना स्त्रीनं असं दाखवल्यावर त्या नवऱ्यालाही समजेल की स्त्रीला, त्या स्त्रीनं ना त्या नवऱ्याला दाखवून दिलं की स्त्रीला घरात काय काम असतं. तर त्या स्त्रीनं ना एक दिवशी जेवलेली भांडी, आंघोळ केलेले कपडे, आंघोळ केल्यानंतर आपण पुसलेलं टॉवेल, भांडी कुंडी स्वयंपाक सगळं काय असं जाग्यालाच ठेवलं, निवांत मोबाईल बघत बसली. रोज कसं जिथल्या तिथं व्यवस्थित असतं, तर नवऱ्याला वाटतं की हिला काय काम असतं. पण एके दिवशी ना तिनं असं ठेवून बघितलं सगळं, की नवऱ्याला समजावं की घरात किती कामं असतात. तर नवरा ते सगळे कामं म्हणजे बघून, पसारा जिकडं तिकडं बघून नवऱ्याला वाटतं की हा आजारी वगैरे आहे की काय. मग नवरा तिला जातो बेडरूममध्ये आणि म्हणतो की अगं तू इतकं काय सगळं ठेवून निवांत मोबाईल बघत बसली. मग तिनं दाखवून दिलं की मला किती काम असतं, ही बघा, दिवसभर मी काय करते हे तुम्ही बघा. तर या व्हिडिओमधून स्त्रीला घरात काय काम असतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला एका स्त्रीने. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप आशीर्वाद द्या. चला बाय बाय.